शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरांवर तुम्ही हात उचलता त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता. ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलायचाच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्रीपणे त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही, पण एका बाजूला आपण पाहिलं असेल जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत, आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब आहेत त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे, पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. एक या बाजूला मग बाजूला आज अध्यक्ष असं करत नाही तर आम्ही करतो. कस्टडी न मागता केवळ ज्युडिशियल कस्टडी मागण्यात आली आणि त्यासोबत त्याच्या मुलाच्या देखील काही बेकायदा चाळी जे आहेत त्या परिसरामध्ये बांधलेल्या आहेत, त्यामुळे देखील त्याचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी. बघा, कोणाही हात उचलल्यानंतर खास करून सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यानंतर 353 तर येतोच ना, नॉन बेलेबल होतं. मग तुम्ही आज काय ना सोडताय. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं तर CCTVमध्ये काही नाही जपतंय, तुम्ही पाहिलं असेल CCTVमध्ये सगळं काही दिसतंय. हात उचललाय, मारामारी केली, शिवीगाळ केली, सगळं काही ऑडिओ सकट जर त्या CCTVमध्ये असेल तर अजून काय पुरावे पाहिजेत? आणि तुम्ही का त्यांना गृह खातं म्हणून, मी पोलिसांना दोष देत नाही कारण पोलीस हे गृहमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, पण त्यांना तुम्ही का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ दिलं आणि का बरोबर जी काही 3rd डिग्री द्यायची होती ती दिली नाही आहे अजून. यांच्यावर कारवाई अजून झाली नाही कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत, समजून घ्या. त्याचबरोबर मंगलप्रभात घोडाने एक वार्ता केलेलं आहे, त्याने म्हटले की भारत हे सोने खिचडी केवळ सोने खिचडी आहे, स्टार्टअपमुळे होतं, शेतीप्रधान देशामुळे. मग ते बिल्डिंग क्षेत्रात का घुसलेत? करावं त्यांनी स्टार्टअप, करावं की असे शेती, लोढा काय लोढा ॲग्रिकल्चर, लोढा स्टार्टअप हे पण दिसेल आपल्याला. बांद्रा रिक्रिएशनमध्ये जे फुटबॉल ग्राउंड आहे त्याचं आता कन्व्हेन्शन हॉलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे, त्या संदर्भात तुम्ही देखील ट्विट केलं त्याबद्दल. आम्ही ह्याच्यावर विरोध केलेला आहे, आंदोलन होतात आणि मी फक्त देशभरात नाही तर जगभरात सगळ्या फुटबॉलर्सना सांगत आहे की तुम्ही हे ग्राउंड वाचवायला पुढे आलं पाहिजे. जेव्हा मी आता तुम्ही पाहिलं असेल मुंबई फुटबॉलचा अध्यक्ष आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो तिथे एक नॅचरल टर्फ फिफा लेवलचं आम्ही चांगलं फुटबॉलचं मैदान केलं होतं. तिथे आमचे 3rd डिव्हिजन, 2nd डिव्हिजन, 1st डिव्हिजन, एलिट आणि देशातले देखील खेळपट्टू तिथे येऊन फुटबॉल खेळत होते. 64 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये इंटरनॅशनल मॅच झाली होती. ह्याचा उल्लेख इंडियन फुटबॉल टीमने देखील अनेकदा केलेला आहे. सेंट झेवियर्सचं आमचं मैदान आहे ते देखील आता BMCकडे प्रलंबित आहे, ते आम्हाला हस्तांतर होणं गरजेचं आहे. तिथे देखील माझ्या कानावर आहे, तिथे स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत ढापायचा प्रयत्न करत आहेत कोळंबकर साहेब. आणि हे जे बँड्राचं फुटबॉल ग्राउंड आहे, नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंड, नेव्हिल डिसूजा जे आम्ही नाव दिलेलं आहे, नेव्हिल डिसूजा हे किती मोठे खेळाडू जागतिक पातळीवर आपल्या देशातून होते हे तुम्ही पहिलं थोडं वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एकमेव हे मैदान उरलेलं आहे जे आर्टिफिशियल टर्फचं जिथे फुटबॉलपटू खेळत असतात. आपण आत्ता फिफाचं हे वर्ल्ड कप सुरू तेव्हा विचार करतो अरे भारत कधी